नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. गावाल्यानो, व्हिडिओ सुरू करूच्या अगोदर आता मी जो व्हिडिओ दाखवतोय तो काळजीपूर्वक बघा, ऐका आणि समजून घ्या. त्यानंतर त्या व्हिडिओ बद्दलच मी बोलणार आहे. बघा हा व्हिडिओ. मित्रों, चुनाव में हार होता है, पराजय होता है, जीत होती है, विजय होता है। परंतु जो लोग धोखा देते हैं ना, उनको कभी बख्शना नहीं चाहिए, वरना धोखा करने वालों की हिम्मत बढ़ती है। हा व्हिडिओ साधारणतः ज्या वेळेस राज्यात मवियाचं सरकार आलं त्या त्या वेळेचा म्हणजे 2019-2020 ची सुरुवात या मधला व्हिडिओ आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रासंबंधी एक कार्यक्रम होता. मला वाटतं नगर किंवा नांदेड या ठिकाणी तो कार्यक्रम होता. नगरलाच कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आले होते. आणि त्यावेळेस अमित शहानी एक भाषण केलं होतं. त्या भाषणातला हा जो मुद्दा जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला तो मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याच वेळेस अमित शहाने हा इशारा दिला होता. अमित शहा म्हणाले होते की निवडणूक असेल तर हार जीत होते, त्यात काही गैर नाही, पण जे धोका देतात त्यांना कधीच माफ करायचं नसतं. कारण त्यांना जर माफ केलं तर त्यांची हिंमत वाढते. हे वाक्य अमित शहा यांनी दिलेला इशारा होता. आणि त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी भाजपला धोका दिला त्यांचं अस्तित्व संपवण्याचं काम सुरू झालं. ज्या वेळेस असं काम सुरू झालं त्यावेळेस अनेकांनी नैतिकतेच्या गोष्टी केल्या, की अशा प्रकारे एखादा पक्ष संपवून टाकणं किंवा पक्षाध्यक्षाला पक्ष विरोधित करणं हे योग्य आहे का? पण मित्रांनो, ज्यांनी धोका दिला त्यांना धडा हा शिकवावाच लागतो. आणि तो धडा अमित शहा केंद्रीय मंत्री यांनी शिकवायला सुरुवात केलेली 2019 पासूनच. पण सत्तेच्या मस्तीत असलेली लोक त्याकडे त्यांनी बघितलं नाही. कोणी कोणी त्यावेळेस भाजपला धोका दिला तर निश्चितच उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात अगोदर भाजपला धोका दिला. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की बंद दाराआड चर्चा झाली होती आमची, आम्हाला मुख्यमंत्री मिळणार, मुख्यमंत्री पद मिळणार, पण दिलं नाही. आणि त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातोय. पण मित्रांनो, अमित शहा यांनी ही ते स्पष्ट केलं की असं कुठलंही वचन दिलं नव्हतं. उद्धव ठाकरे खोटं बोलतायत. पण उद्धव ठाकरे खोटं बोलतायत हे दामटून खोटं बोलतायत. आणि त्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले. उद्धव ठाकरे सोबत येत नाहीत म्हटल्यावर राष्ट्रवादीशी आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपने त्यावेळेस केला होता. खुद्द अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की आमची शरद पवारांशी बोलणी झाली होती, सगळं ठरलं होतं आणि त्यानुसारच पहाटेचा शपथविधी झाला फडणवीस आणि अजितदादांचा. आणि त्यानंतर शरद पवार यांनी धोका दिला आणि ते बाजूला गेले. त्यांनी भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला नाही. ते शिवसेना आणि काँग्रेस सोबत गेले आणि मवियाचं सरकार स्थापन झालं. खरं म्हणजे तो सापावर ठेवलेला पाय होता मित्रांनो. आणि का असू नये, जे नैतिकतेच्या गोष्टी या इतरांनी करायच्या आणि त्यानुसार वागायचं, पण आम्ही मात्र नैतिकता बाळगणार नाही, आम्ही नैतिकता ठेवणार नाही, या तत्वावर आतापर्यंत शरद पवार यांनी राजकारण केलेलं आहे. ज्या वेळेस त्यांच्यावर वेळ येते त्यावेळेस ते नैतिकता सांगतात, पण ते ज्या वेळेस अनैतिक गोष्टी करतात त्यावेळेस मात्र
त्यांचे पिट्टे पत्रकार त्याला राजकारण असं नाव देतात, त्याला चाणक्यगिरी असं नाव देतात. मग जर शरद पवार चाणक्य असतील तर अमित शहा हे त्यांच्यापेक्षा 4 पटीने जास्त मोठे चाणक्य आहेत. आणि ते अमित शहा यांनी दाखवून दिलं. त्यांनी सांगितलं, जाहीररित्या सांगितलं की जे धोका देतात त्यांना माफ करायचं नसतं, बख्शने का नहीं उनको, त्यांना धडा शिकवावाच लागतो, हे जाहीररित्या सांगून त्यांनी महाराष्ट्रात भाजपला ज्यांनी ज्यांनी धोका दिला त्यांना धडा शिकवला. सगळ्यात पहिलं म्हणजे उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला, त्याचा बदला अमित शहा यांनी घेतला. आणि का घेऊ नये, मी मगाचपासून तेच सांगतो. मला कोणतरी सांगेल अरे हे असं योग्य आहे का? निश्चितच योग्य आहे. कारण आतापर्यंत नैतिकतेच्या गोष्टी फक्त हिंदूंनी करायच्या आणि इतरांनी मात्र नैतिकता बाळगायची नाही, हे या देशात घडत आलेलं आहे. आणि त्यामुळे आता चाणक्यगिरी ही महत्वाची आहे. अमित शहा यांनी उबाटाला उद्धव ठाकरेंना संपवलं, 100% सांगून संपवलं. शिवसेना संपवली का? नाही संपवली मित्र. शिवसेना संपवली नाही. आजही ते बाळासाहेब ठाकरे यांना पूजनीयच मानतात. अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचा कोणताही राज्यातला नेता असेल, त्यांच्या दृष्टीने आजही बाळासाहेब ठाकरे हे पूजनीय आहेत. कारण बाळासाहेबांनी असा पाठीत खंजीर कधीही उपसला नव्हता. पण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी धोका दिला. आणि आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचा पक्षच राहिला. केवळ पक्षच नाही तर मित्रांनो, निवडणूक चिन्हही नाही. शिवसेना हा पक्ष शिंदे यांच्याकडे, निवडणूक धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे आहे. आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पक्ष नाही. ही आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आहे. आज उद्धव ठाकरे दया मागतायत की आम्ही कुठे शत्रुत्व केलं, याचा अर्थ काय, तर आता आम्हाला घ्या तुमच्या बरोबर, आम्हाला असं दूर लोटू नका, इथपर्यंत अमित शहा यांनी परिस्थिती आणली. त्यानंतर दुसरा तो धोका दिला गेला तो शरद पवार यांनी दिले. मित्रांनो, शरद पवार हे स्वतःला फार मोठे चाणक्य समजतात. आजपर्यंत पवारांनी जे जे काय करावं आणि त्याचे परिणाम इतरांनी भोगावेत, असंच या राज्यात चालत आलेलं आहे. मग ते वसंतदादा पाटलांचं सरकार असो किंवा त्यानंतरच्या अनेक राजकीय घडामोडी असो, शरद पवार काड्या करतात आणि दुसऱ्याला मनस्ताप देतात. पण पवारांच्या बाबतीत कधी काही होत नव्हतं. सगळं कसं आलबेल सुरक्षित होतं हे आजपर्यंत होतं. पण यावेळेस त्यांचा सामना अमित शहा यांच्याशी झालेला होता आणि अमित शहा यांनी पवारांनाही सोडलं नाही. पवार जे जे करत होते मागे त्याला राजकारण, चाणक्य नीती म्हटलं जात होतं. आज ते चाणक्य पवार हे दयनीय झालेले आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष राहिलेला नाही, निवडणूक चिन्ह राहिलेलं नाही. त्यांचा पक्षही संपलाय आणि तो सगळाचा सगळा पक्ष हा हा अजितदादांकडे गेलेला आहे. तर अशी परिस्थिती ही अमित शहा यांनी अगोदरच त्याचं प्रेडिक्शन, भविष्य वर्तवलं होतं अशा परिस्थितीचं, की अशी वेळ येईल. आणि ते त्या व्हिडिओत आहे. अर्थात त्यावेळेस त्या व्हिडिओचा अर्थ त्या सत्ताधारी पक्षांनी म्हणजे उबाटा सेना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तो इशारा समजला असता तर निदान त्यातून
बाहेर पडण्याचे त्यांच्याकडून प्रयत्नच झाले असते. पण आपण महाराष्ट्राचे चाणक्य आहोत. महाराष्ट्रात आम्हाला कोण चॅलेंज देणार? हे केवळ उद्धव ठाकरे नाही तर शरद पवारांनाही वाटत होतं. आज त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे. अतिशय दयनीय झालेली आहे. आणि तिथे हे दोघही लढाई हरलेले आहेत. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.